नमस्कार भावांनो, तर स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे 2016ची रेनॉल्ड डस्टर, जी की आहे RXL मॉडेल. आणि आपण स्ट्रेट जाणार आहोत ह्याच्या इंजिनकडे. तर ह्यामध्ये तुम्ही बघत असाल तर एक ह्यात भारी फीचर येतं, ते म्हणजे हायड्रोलिक स्टर्ट्स. आणि हे येते 1.5 लिटर डिझेल इंजिन, प्रोड्यूस करतं 85 हॉर्स पॉवर ॲट दी रेट 3700 RPMला. आणि तुम्ही बघू शकता ह्याचे हेडलाईट्स अतिशय रोबस्ट असा ह्याचा अपिअरन्स आहे. दमदार दिसते गाडी एकदम तुम्हाला बघत असताना. 2 हेडलाईट्स तुम्हाला इथे येतात. इथे इंडिकेटर, हे तुमचे फॉग लॅम्प्स. आणि अपिअरन्स बघा ह्या गाडीचा, अतिशय अशी रगीड ही व्हेकल दिसते. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याचं ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला 210 mm चा मिळतो. त्याचबरोबर ह्याची लेंथ आपल्याला 4375 mm ची मिळते. आणि त्याचा टायर साईज जर आपण बघत असू तर तो आहे 215/70/16 R16चा हा कॉन्टिनेंटलचा ऑल टेरेन टायर ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. इंडिकेटरची प्लेसमेंट इथे, हे आहेत आपले आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर्स. आणि प्रॉपर फंक्शनल असे रूफ रेल्स ह्या गाडीमध्ये मिळतात. आणि ही गाडी थोडीफार ऑफरोडिंग करण्याच्या कॅपॅसिटीची आहे. ह्याचा ग्राउंड क्लिअरन्स मी सांगितल्याप्रमाणे चांगला आहे. ऑल टेरेन टायर्स आहेत. आणि ह्याचे जे मॅगवेल्स आहेत ते ब्लॅकआउट केलेले आहेत. आणि ते अतिशय भारी असा ॲपिअरन्स देतात. मागून तुम्ही बघाल तर थोडासा गोलाकार असा आकार ह्या गाडीचा मिळतो. आणि डस्टरचं ह्यूज असं बॅचिंग. त्याचबरोबर इथं आहे तुमचा हा टेल लॅम्प ऑल हॅलोजनमध्ये, ब्रेक लाईट, इंडिकेटर, रिव्हर्स लाईट. त्यानंतर ह्याचे जे वायपरची प्लेसमेंट इथं तुम्हाला मिळते. हा आहे वायपर वॉशर. आणि हा आहे तुमचा स्टॉप लाईट टॉप माउंटेड. आपण याचा बूट स्पेस बघणार आहोत. तर ह्याला तुम्हाला मिळतोय ह्यूज असा 475 लिटरचा बूट स्पेस. तुम्ही बघू शकता बूट स्पेस अतिशय ह्यूज मिळतं. आणि ज्यावेळी तुम्ही हे सीट्स डाऊन करणार आहात त्यावेळी तुम्हाला 1675 लिटर्सचा बूट स्पेस मिळतो. इथं तुम्हाला होल्ड करायला एक हँडल दिलेला आहे. तुम्ही हे बंद करता. आणि तुम्ही बघाल कॅमेऱ्याची प्लेसमेंट इथे. आणि पार्किंग सेन्सर्स ह्या गाडीमध्ये मला नाही आहेत, फक्त कॅमेरा आपल्याला मिळतो. चला तर ह्याच्या मागच्या सीटला बघा, हे जे ब्लॅक कलरचं बॅचिंग आहे, इथं पण ब्लॅक कलर आहे. हे ह्या गाडीला एक रगीड लुक देतं, काहीच वाद नाही. डोअर पॉकेट्स तुम्हाला मिळत नाहीत. स्पीकरची प्लेसमेंट इथे, पॉवर विंडोची प्लेसमेंट इथे, ड्युअल टोन कलरचं इथं तुम्हाला एक टच दिलेला आहे. आता समोरची सीट माझ्या हाईटप्रमाणे प्लेस केलेली आहे. तर लेगरूम आपल्याला इनफ असं इथं मिळून जातो. अंडर थाय सपोर्टसुद्धा ह्या गाडीमध्ये आपल्याला चांगला मिळतो. आणि हेडरूमसुद्धा जर तुम्ही बघाल तर ते सुद्धा आपल्याला ॲम्पल ह्या गाडीमध्ये मिळणार आहे. आता येतात इथं ग्रॅब हँडल्स, लाईटची प्लेसमेंट इथे. यात तुम्हाला इंडिव्हिज्युअल लाईट्स मिळतात. हेडरेस्ट समोरचे ॲडजस्टेबल आहेत. मागं आरामात 3 माणसं बसू शकतात. मागचे हेडरेस्टसुद्धा ॲडजस्टेबल आहेत. मध्ये फक्त फिक्स्ड हेडरेस्ट मिळतो. हा आहे तुमचा मिडल हँडरेस्ट विथ 2 कप होल्डर्स. आणि समोर एक बॉटलसुद्धा तुम्ही ठेवू शकता. मागं कोणतेही AC वेंट्स तुम्हाला मिळत नाहीत. इथं फक्त तुम्हाला कप्पे मिळतात. आणि हा आहे तुमचा रगेड असा अपराईट स्ट्रेट डॅशबोर्ड. चला तर बघूया ही रगेड गाडी आणि त्याचा डॅशबोर्ड कसं आहे. तुम्ही अजून एक गोष्ट बघाल तर ह्यामध्ये मागच्या बाजूला चार्जिंग सॉकेट तुम्हाला मिळून जातो. आणि त्याचा पार्शल ट्रे खूप मोठा आहे. असा लांब लचक पार्शल ट्रे तुम्हाला ह्या गाडीत मिळतो. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हाईट वगैरे गाडीची खूप छान आहे. गाडीत आत बसताना इतके आपल्याला एफर्ट्स लागत नाहीत. इझिली आपण आत जाऊ शकतो. आता डोअर पॉकेट्स इथं तुम्हाला मिळतात. बॉटल ह्यात अर्ध्या लिटरचे आरामात बसेल. चारी पॉवर विंडोचे कंट्रोल्स थोडेसे हे असे इन्क्लाइंड आहेत. स्पीकरची प्लेसमेंट इथे. आणि हे आहेत तुमचे पॅडल्स. हा आहे तुमचा हेडलाईट लेव्हलर. आणि इथं कोणत्याही प्रकारचे स्विच तुम्हाला मिळत नाहीत. इथं तुम्ही किल्ली गाडीची लावणार आहात. सीट ॲडजस्टमेंट हाईट वगैरे तुम्हाला मिळत नाही. फ्यूल लीड ओपन करायचं इथं तुम्हाला स्विच दिलेलं आहे. चला तर गाडीत बसूया. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाडीत बसणं उतरणं अतिशय सोपं जातं ह्या गाडीमध्ये. आपण एकदा गाडी स्टार्ट करूया. गाडीला एकदा आपण पॉवर देऊया. अँड हिअर वी गो. There it rose to the life, the 1.5 लिटर डिझेल इंजिन. तर ही आपली गाडी 2016ची आहे. आणि तुम्ही मगाशी बघितलं 1,06,000 चाललेली ही डिझेलची आपली गाडी. अतिशय बेसिक तुम्हाला इन्फोटेक क्लस्टर मिळतो.
हे आहे तुमचं RPM मीटर, हे आहे तुमचं स्पीडोमीटर आणि इथं तुम्हाला एक डिजिटल डिस्प्ले मिळणार आहे. त्यात दिसतं फ्यूल आणि इथं आता तुम्हाला दिसतंय ओडोमीटर गाडीचं तुम्हाला दिसत आहे. आता आपण एकदा त्यातली इन्फॉर्मेशन बघूया. हे आहे तुमचं ट्रिप ए, त्यानंतर ट्रिप ए साठी किती लिटर आपल्याला पेट्रोल लागलेलं आहे ते. हे आहे तुमचं ॲव्हरेज किती मिळालं. आता मला गडिंग्लज सारख्या शहरामध्ये 16चा ॲव्हरेज ही गाडी देत आहे. त्यानंतर इन्स्टंट ॲव्हरेज किती पडतं तुम्हाला. त्यानंतर हे आहे तुमचं डिस्टन्स टू MT. त्यानंतर हे येतं तुमचं ॲव्हरेज स्पीड आणि हे तुमच्या सर्व्हिससाठी किती वेळ राहिला हे दाखवणार आहे. आणि हे आहे तुमचं आउटसाईड टेम्परेचर आणि ते होतं क्लॉक. अशा या सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन आणि अतिशय क्लीन असं दिसणारा हा डॅशबोर्ड आपल्याला इथं मिळतो. स्टेअरिंगवरती कोणतेही कंट्रोल्स नाही आहेत, पण मल्टीमीडियाचे कंट्रोल्स तुम्हाला इथं मिळतात. तुम्ही बघू शकता व्हॉल्यूम अप डाऊन आणि इथं तुम्हाला मोड वगैरे मिळतात. कॉल उचलण्यासाठी इथं वरच्या बाजूला इथं वरच्या बाजूला तुम्हाला बटन दिलेले आहेत. हे थोडंसं कंजेस्टेड आहे, थोडंसं समजण्यासाठी अवघड जात आहे. आता इकडे याल तर तुम्हाला वायपरचे कंट्रोल्स राईट साईडला मिळतात. आपण एकदा वायपरचा स्प्रे बघूया. तर अतिशय छान स्प्रे मिळतोय, डिरेक्टली विंडशिल्डवर येतात आणि वायपर सुद्धा छान काम करतात ह्या गाडीचे. आणि इकडे तर आपण येतो आता तुमचे हेडलाईटचे कंट्रोल्स आणि हा आहे तुमचा फॉग लॅम्पचा स्विच. तर हे एक होतं की याचा तुमचं लेफ्ट साईडला हेडलाईटचे कंट्रोल्स येतात. AC वेंटची प्लेसमेंट बरोबर अपराईट आणि सेंटरला दिलेलं आहे. इथं थोडंसं तुम्हाला स्पेस मिळतोय सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि हा याचा डॅशबोर्ड तुम्ही बघाल तर असं एकदम अपराईट आहे, स्ट्रेट प्लेस केलेला आहे. असे फ्लोटिंग किंवा इन्क्लाइंड असा डॅशबोर्ड ह्याचा येत नाही. आणि हा तुमचा अतिशय बेसिक असं म्हणता येईल, पण 2016 ब्लूटूथ वगैरे कनेक्टिव्हिटी असणारा हा मल्टीमीडिया कंपनी फिटेड तुम्हाला मिळतो. 4 स्पीकर्स मिळतात. याचा एकदा आवाज आपण ऐकूया. तर छान असा आवाज येतो याचा, डिसेंट असं म्युझिक सिस्टीम ह्या गाडीमध्ये मिळतं. व्हॉल्यूमचे हे बटन देतात. आपण कन्फ्यूज होतो, हे व्हॉल्यूमचं आपल्याला वाटतं, पण नाही. व्हॉल्यूमचे हे बटन आहेत, हे तुम्हाला ट्रॅक चेंज करण्यासाठी आहे. हे थोडं कन्फ्युजिंग वाटतं मला. आणि ह्यानंतरचं जे मॉडेल आलं त्यामध्ये इथं क्रूज कंट्रोलचं स्विच येत होतं. थोडंसं क्रिटिकल रेनॉल्डचं एर्गोनॉमिकली डिझाईन रेनॉल्डचं थोडं वेगळं होतं आधीपासूनच. आय डोंट नो वाय. हे तर तुमचं हॅझर्ड लाईटचं स्विच, हे तुमचं लॉकचं बटन आणि इथे येतात तुमचे एसीचे कंट्रोल्स. एसीचे कंट्रोल्स तुम्ही बघाल तर खूप लो प्लेस्ड आहेत. त्यानंतर इथे येतात तुमचं चार्जिंग पोर्ट आणि ह्या बाजूला मी सांगितल्याप्रमाणे 4 व्हील ड्राईव्हचे कंट्रोल्स इथे येत होते ह्याच्या 4 व्हील ड्राईव्ह मॉडेलमध्ये. आणि इथं तो गिअर सिलेक्टर काइंड ऑफ थिंग यायचं. हे आहेत तुमचे 2 कप होल्डर्स. त्यानंतर इथं येतो तुमचा 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि इथं येतात तुमचे आउटसाईड रिअर व्ह्यू मिररचे कंट्रोल्स. अतिशय अवघड ठिकाणी प्लेस केलेत का मला माहित नाही. हा आहे तुमचा हँड ब्रेक आणि हे आफ्टर मार्केट बसवलेलं हँडरेस्ट फिक्स्ड आहे, मुव्हेबल नाही आहे. आणि ह्याच्यात छोटासा एक स्टोरेज मिळतो. त्यानंतर इकडे आल्यानंतर थोडासा वरती तुम्हाला कप्पा मिळतो. इकडे तुमचा मोठा असा ग्लोबॉक्स मिळतो, पण कूल्ड ॲज सच मिळत नाही. आणि इथं आल्यानंतर ऑटो डिमिंग इनसाइड रिअर व्ह्यू मिरर नाही आहे, मॅन्युअल पण नाही आहे. आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा दिसणार आहे. आता इंटू दी रिव्हर्स गिअर आणि इथं येतं तुमचा रिव्हर्स कॅमेरा आणि ॲडॅप्टिव्ह गाईडलाईन्स असंच काही मिळत नाही. त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला मिळतात लाईटची प्लेसमेंट. ह्या बाजूला एक सनवायझर विथ मिरर, ह्या बाजूच्या सनवायझरला मिरर येत नाही. असं हे अतिशय बेसिक पण रगेड तुम्हाला रेनॉल्ड डस्टरचं इंटेरियर मिळत होतं. आणि याचा हॉर्न एकदा ऐकूया. छान असा हॉर्न येतो, एकदम जीप काइंड ऑफ. तर चला ही गाडी मित्रांनो चालवायला कशी आहे बघूया. लेट्स गेट गोईंग. चला तर भावांनो, ही 1.5 लिटर रगेड अशी डस्टर चालवायला कशी आपण बघणार आहोत. तर सीट बेल्ट फर्स्ट, सेफ्टी फर्स्ट. आणि हे आफ्टर मार्केट बसवलेल्या हँडरेस्टमुळे थोडंसं सीट बेल्टचं हे आतमध्ये जातं आहे. अँड हँड ब्रेक डाऊन इंटू द फर्स्ट गिअर. AC आपला फर्स्टवर आहे अँड हिअर वी गो. तर तुम्ही बघाल 85 हॉर्स पॉवर जे आहे ह्या गाडीचं ते सफिशियंट आहे. पॉवर आउटपुट तुम्हाला चांगला मिळतो. फ्रंट व्हील ड्राईव्ह 200 न्यूटन मीटर्सचा ह्याचा टॉर्क हा मस्त काम करतो तुम्हाला रोडवरती असताना. अशा गावाकडच्या आपल्या कच्च्या रस्त्यांवरती तर ही गाडी एक नंबर आहे. तर ह्या गाडीचा आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलत असताना पहिला पॉझिटिव्ह पॉईंट जो आत बसल्यावरच तुम्हाला कळतोय तो म्हणजे आत बसणं उतरणं अतिशय सोपं आहे. त्यानंतर अपराईट सेटिंग आहे, तुम्ही बघू शकताय समोरपर्यंत तुम्हाला पूर्ण व्ह्यू मिळतोय. तुम्हाला गाडी चालवणं अतिशय सोपं वाटतं, म्हणजे तिकडचा ब्लाइंड स्पॉट आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी यात काय आपल्याला फील नाही आहेत. तर ही एक चांगली गोष्ट मला या गाडीची वाटते.
त्यानंतर याचं 1.5 लिटर डिझेल इंजिनचा जो पॉवर आउटपुट आहे तो पण खूप भारी आहे. तुम्ही बघाल तर 85 हॉर्स पॉवर ॲट द रेट 3,500 RPM वगैरे, तर RPMमध्ये तुम्हाला ती पॉवर मिळत असेल तर ती चांगली आहे. माझ्यामध्ये ते एक माझा दुसरा मुद्दा होता पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल. त्यानंतर ही गाडी तसं बघायला गेलं तर ह्यूज आहे, ह्याचं ॲपिअरन्स वगैरे ह्यूज आहे. तर तुम्ही गाडी चालवत असताना बाहेरच्यांना ॲपिअरन्स अट्रॅक्टसुद्धा करतं ह्या गाडीचा. एक रगीड ॲपिअरन्स आहे ह्या गाडीचा. आणि ते जरी असलं तरी स्टेअरिंग फील अँड फीडबॅक ह्याचा खूप छान आहे. स्टेअरिंग अतिशय हेवी वगैरे तुम्हाला फील नाही होत. एका SUV प्रमाणे याचं स्टेअरिंग तुम्हाला मिळतं. हा माझा तिसरा पॉईंट होता ह्या गाडीच्या प्लस पॉईंटबद्दल. त्यानंतर तुम्ही डिक्की बघितली गाडीची तर डिक्की भली मोठी आहे. एवढा स्पेस मिळतो तुम्हाला डिक्कीमध्ये की एखाद्या सिडान एवढा तुम्हाला स्पेस त्या डिक्कीत मिळतो आहे. तर तो पण एका पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर याचा टायर सेक्शन वगैरे मोठं आहे. सस्पेन्शन अतिशय भारी आहेत. मी ही गाडी मुंबईला वगैरे घेऊन जातो, ते डायव्हर्जन्स वगैरे सुरू आहेत ना त्या ठिकाणी कायच अडचण येत नाही ही गाडी न्यायला, मजा येते म्हणजे. आणि ऑल टेरन टायर्स वगैरे जर तुम्ही टाकले असाल, ऑल टेरन टायर्स वगैरे जर तुम्ही टाकलेले असाल तर ती मजाच वेगळी आहे. आणि आता तुम्ही जे बघितलं माझ्याकडून जे घडलं की मी त्याला अपर डिपर देत असताना वायपर सुरू झाला, तर हा एक ह्या गाडीचा पॉईंट आहे. लेफ्ट साईडला तुमचे लाईटचे प्लेसमेंट्स आहेत आणि राईट साईडला वायपरचे कंट्रोल्स आहेत. तर हे थोडंसं कन्फ्युजिंग होईल जर तुम्ही सुझुकी वगैरे ह्या गाडींमधून इकडे येत असाल तर हा एक तुम्हाला काळजी घेण्याचा मुद्दा या गाडीत येतो. तर आता निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलत असताना इंजिनचा आवाज किंवा बाहेरचा नॉईज थोडासा गाडीमध्ये तुम्हाला ऐकायला येणार आहे. जर तुम्ही सुझुकी वापरले, हंडाई वापरले तर तुम्हाला ते नोटिसेबल असेल की अरे हां केबिन थोडंसं नॉईज आहे. पण तुम्ही स्कोडा वगैरे ह्या गाड्या यूज केल्या असतील किंवा महिंद्रा वगैरे यूज केले तर तुम्हाला इतकं काही ते जाणवणार नाही आहे. तर इतकं काही नॉईझी केबिन वाटणार नाही. त्यानंतर हा एक मुद्दा तुम्हाला थोडासा कन्फ्युजिंग या गाडीतला वाटू शकतो. त्यानंतर गाडीची लेंथ तुम्ही बघितली, गाडी तशी मोठी आहे, साईज गाडीची ह्यूज आहे. एक कॉम्पॅक्ट SUV वगैरे आपल्याला म्हणता येणार नाही, एक प्रॉपर SUV आहे. तर त्यामुळं पार्किंगची अडचण तुम्हाला सिटीमध्ये येणार आहे. असे छोटे रस्ते वगैरे असतील तर तिथून निघताना तुम्हाला थोडेसे कष्ट हे उचलावे लागतील, थोडंसं स्लो जावं लागेल, अंदाज घ्यावा लागेल. तर हा एक निगेटिव्ह पॉईंट येतो आहे. बाकी ह्या गाडीला आता गडिंग्लजमध्ये 16चं ॲव्हरेज पडतं आहे. तर माझ्या मते तसं ते म्हणजे छान आहे, ॲव्हरेज काही वाईट नाही आहे, पण थोडंफार ॲव्हरेज जास्त हवं होतं. मला ही पुण्याला किंवा मुंबईला जात असताना 18चं ॲव्हरेज देते, तसं सफिशियंट आहे ॲव्हरेज. पण तुम्ही हे पॉईंट कसा कन्सिडर करताय तर तो एक मुद्दा या गाडीचा कन्सिडर करता येईल. आणि ज्यावेळी तुम्ही एक SUV बघता किंवा एक गाडी बघता, आजकालचं एक ते डिझाईन आहे की एकदम डायनॅमिक हवं, टचस्क्रीन वगैरे, तर ह्या त्या काही गोष्टी तुम्हाला या गाडीत मिळणार नाहीत. अतिशय बेसिक पण रगेट तुम्ही बघाल, हे अतिशय स्ट्रेट आहे, असं फ्लोटिंग वगैरे नाही आहे किंवा इन्क्लाइन नाही आहे. तर हा एक मुद्दा तुम्हाला कन्सिडरेबल असेल. ते जर सोडलं तर बाकी तुम्ही बघू शकता गाडी एकदम रफ अँड टफ आहे, एकदम भारी आहे. तर तुमच्याकडे पण जर डस्टर असेल तर मला त्या डस्टरबद्दल तुमचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट्स माझ्यापर्यंत या कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर अशी कुठली डस्टर बघायची असेल, ऑल व्हील ड्राईव्ह, 4 व्हील ड्राईव्ह किंवा 4x2 बघायची असेल तर कमेंट्समध्ये मला कळवा. माझा कॉन्टॅक्ट इथं तुम्हाला दिलेला आहे, माझ्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आपण एक चांगली सेकंड हँड गाडी अवेलेबल करून देऊ. आपल्याकडे सर्व प्रकारच्या सेकंड हँड व्हेकल्स मिळतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज भावनो लाईक करा, सबस्क्राईब अजून केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून अशा नादखुळा गाड्यांसाठी आपल्या चॅनलला ट्यून राहा भावांनो. ते बेल आयकन दाबा म्हणजे दिसतंय कुठल्या नवीन गाड्या आल्यात त्या. आणि तुम्हाला अजून कुठल्या गाड्या बघायच्यात त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगा. कुठल्या विंटेज बघायच्यात, नवीन बघायच्यात, आपण त्याही व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. चालेल भावांनो, तोपर्यंत राम राम.